हाय मित्रांनो, ऑन सिरियस नोट, जेव्हा हा चित्रपट म्हणजे एक तऱ्हेने रिलीज जेव्हा याचा ट्रेलर आलेला तेव्हा ट्रेलर रीच वाटलेला. इट वॉज बेटर. ओके. आणि जेव्हा तुम्ही चित्रपट बघता तेव्हा तो जो एक्सपिरियन्स आहे ना, अनुभव, तो खूपच ॲव्हरेज वाटतो. आय मीन, ऑन सिरियस नोट, जर तुम्ही चित्रपट बघितला असाल तरच तुम्हाला रिअलाईज होईल माझं काय म्हणणं आहे. सिम्पलशी गोष्ट आहे की मला पण हे ट्रॅव्हलिंग वगैरे टाईपचे चित्रपट आवडतात. असं नाही की या आधी पण मी बघितलेत. आणि पण काय माहिती का, म्हणजे मी सिरियसली सांगतो, चित्रपट जेव्हा मी बघितला त्यापेक्षा मला जास्त ट्रेलर आवडला यार. म्हणजे ट्रेलरमध्ये तरी ठीक आहे, एक व्लॉग टाईप बघून घेतलं. पण जेव्हा चित्रपट बघतो तेव्हा ती स्टोरी आणि काहींची ॲक्टिंग, आय मीन, तुम्ही खूप मोठे कलाकार आहात, बाकी सर्वांनी मी म्हणेल की चांगलं काम केलं आहे. पण काही बाबतीत जे डायलॉग्स असतात ना, ते तुमचे चित्रपटाचं जे अट्रॅक्शन आहे ना, ते पण कमी करतात. आणि जेव्हा मी या चित्रपटाची अनाऊन्समेंट, ज्या पद्धतीने हा चित्रपट पैसा जबरदस्त खर्च केला आहे, यात वाद नाही आहे. लोकेशन्स खूप मस्त आहेत, पण स्टोरी लाईन आणि काही जे उगाच जे वाद दाखवलेत ना या चित्रपटात, ते असं वाटतं की क्रिएट करायचं आहे काहीतरी एक, म्हणजे उगीच पर्टिक्युलरली म्हणतो ना आपण, उगीच एक एक्स्ट्रा ड्रामा क्रिएट करायचा आहे असं टाईपचं वाटलं. मी हे नाही म्हणत जे चित्रपट खूपच वाईट वाटेल तुम्हाला, पण जे एक्सपेक्टेशन होतं ते खूप बेटर होतं. 5मधून मी 2.5 स्टार रेटिंग दिली यार मित्रांनो. 2.5 रेटिंग. काय माहिती का, म्हणजे बघा तुम्ही यार मित्रांनो, मी तुम्हाला रिकमेंड तर नाही करणार, पण मे बी मग असं होऊ शकतं की एक्सपेक्टेशनच मीच जास्त केली होती, मे बी. आय डोंट नो. तुमचं काय म्हणणं आहे यावर नक्की सांगा. आणि सॉंग्स आणि BGM ना, हे मला फॅक्ट बोलायला आवडते, जे खरं आहे ते खरं आहे. बाकी कलाकारांनी ॲक्टिंग चांगली केली आहे, ऑब्व्हियसली भरत, शरद जी वगैरे. पण स्टोरीज, तुमचं रायटिंगच ॲव्हरेज आहे, तर काय बोलणार आहे. दॅट्स इट.